महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत 100 जागांबाबत शिंदे ठाम आहेत आणि 60च्या आसपास जागा अजित पवार यांनी लढवाव्यात असं दीपक केसरकरांनी म्हटलेलं आहे। तर जागा वाटपाबाबतच्या चर्चा बंद व्हाव्यात आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी जागा वाटपावर बोलावं असं रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय। 100 जागांची जरी मागणी असली तरी इव्हन भाजपमध्ये सुद्धा बोललं जातं की 90-95च्या आसपास आम्ही लढवाव्या, साधारण 60च्या आसपास यांनी लढवाव्या आणि 150-160च्या दरम्यान लढवाव्या अशा। पण 100 जागांच्या बाबतीत शिंदेसाहेब ठाम आहेत। तर या चर्चा ज्या आहेत या बंद करायला हव्यात आणि प्रमुख नेत्यांनीच या संदर्भातलं जे काही वक्तव्य करायला हवं ते करायला हवं की जेणेकरून खाली कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम हा निर्माण होणार नाही। भाजप नेते म्हणतात की त्यांनी किमान 160 ते 170 जागा लढवाव्या, तर शिंदेचे नेते केसरकर म्हणतात आमची 100 जागांची मागणी आहे। या फॉर्म्युल्यानुसार 288 जागांमधून शिंदे भाजपच्या जागा वजा केल्यास अजितदादांच्या गटाला अवघ्यात 18 जागा उरतात। दुसरीकडे भुजबळांची मागणी आहे की शिंदेंना जितक्या जागा तितक्याच आम्हालाही हव्यात, म्हणजे दोघांचा 100 जागांवर दावा आहे। या हिशोबानं भाजपच्या वाट्याला फक्त 88 जागा येतात। परवा समोर आलेल्या माहितीनुसार अजितदादा गटानं 80 ते 85 जागांवर दावा सांगितलाय, तर भाजप 160 ते 170 जागांच्या दाव्यावर कायम आहे। त्यानुसार शिंदे गटाच्या वाट्याला जेमतेम 33 जागा उरतात।